आणि यानंतरची बातमी आहे अखेर शांततेचा श्वास सोडणाऱ्या आखाताची। अमेरिका आणि इराणमध्ये अखेर अंतरिम शांतता करार झाले। हॉर्मुझ तातडीने खुले करण्याचे आदेश देण्यात आलेत आणि सगळ्या जगासाठी ही दिलासादायक बातमी आहे। तब्बल 3.5 महिन्यांनी या सगळ्या परिसरामध्ये ही शांतता निर्माण झाली। पण ही शांतता टिकणार का, हा करार टिकणार का, हा खरा सवाल आहे। गेले 3.5 महिने सुरू असलेल्या इराण युद्ध अखेर थांबले। अमेरिका आणि इराणमध्ये अंतरिम शांतता करारावर अखेर एकमत झाले। याची घोषणा रविवारीच होणार होती, पण रविवारी ट्रम्प यांचा वाढदिवस होता आणि त्यांना बर्थडे गिफ्ट देण्याची इराणची काही इच्छा नव्हती। म्हणूनच वेळेतील फरकाचा फायदा घेऊन इराणनं कराराची घोषणा ताणून धरली। पुढच्या 60 दिवसात दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरूच राहणार आहेत आणि त्यानंतर अंतिम शांतता करार घोषित केला जाणार आहे। या अंतरिम कराराचा परिणाम लगेचच सोन्याच्या दरावर झाला। आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली झाली। हॉर्मुझच्या वेशीवरून अमेरिका युद्धनौका मागे घेते। ही घोषणा खुद्द ट्रम्प यांनी केली आहे। त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये तेलाचे दर कमी होतील हे निश्चित। पण भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आणि कधी घसरणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। एक मात्र नक्की, युद्ध जर आणखी 2 महिने सुरू राहिलं असतं तर तेलाचे दर प्रति बॅरल $150 ते $160 पर्यंत पोहोचले असते। त्यामुळे अवघ्या जगात महागाईचा आणखीच भडका उडाला असता। पण ट्रम्प आणि मोज्तबा खामेनी यांना वेळेत उपरती झाल्यानं तुर्तास तरी तो धोका टळलाय। पण हा शांतता करार टिकवण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचं सहकार्यही तितकंच महत्त्वाचं असेल। कारण आजच्या घडीला युद्धाची सगळ्यात जास्त खुमखुमी नेत्यानाहूंनाच आहे, यामध्ये शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। आता या शांतता करारामधल्या काही महत्त्वाच्या अटी शर्तींची माहिती समोर आलेली आहे, बघूयात। पहिली अट आहे एकमेकांवरील हल्ले तातडीनं थांबवणं। दुसरी आणि सगळ्या जगाच्या दृष्टीनं महत्त्वाची असलेली अट हॉर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ खुली करणं। इराणच्या बंदरांवरचे जे निर्बंध अमेरिकेने घातले ते उठवणं। अंतिम करारासाठी 60 दिवसांचा कालावधी आहे। म्हणजे करारावर सह्या जरी झाल्या तरी त्याचे अंतिम मसुदा फायनल करण्यासाठी 60 दिवस घेतले जातील। पुढच्या 60 दिवसांमध्ये नवे निर्बंध लादू नयेत अशी महत्त्वाची अट आहे। इराणी तेल निर्यातीला तात्पुरती सूट देण्यात आलेली आहे। आखातामध्ये शांततेसाठी पाऊल उचलणं हे गरजेचं आहे। त्या दृष्टीनं करारामध्ये चर्चा झाली आहे। इराण युरेनियमचं संवर्धन करणार नाही, जेणेकरून न्यूक्लिअर वेपन्स बनवता येऊ शकतील। पण अणुभट्ट्यांवर कोणतेही काम होणार नाहीये। इराणचा अणु कार्यक्रम हा वाटाघाटींवरच अवलंबून असेल। अजून 60 दिवस वाटाघाटी होतील। कशावर शांतता करार अवलंबून असेल, बघूयात। यावर्षी इस्रायलमध्ये निवडणुका आहेत। युद्धखोर नेत्यानाहूंचं हे मोठं अस्त्र आहे। त्यामुळे कराराचं मोठं यश हे या कराराचा भाग नसलेल्या इस्रायलवर अवलंबून असेल।
लेबनॉन या देशामध्ये काबीज केलेली जमीन परत करणार नाही अशी इस्रायलची भूमिका आहे. लेबनॉनमध्ये परिस्थिती जैसे थे असावी अशी इराणची मागणी आहे. या करारावर त्यात भर देण्यात आलेला आहे. हा करार झाला अमेरिका आणि इराणमध्ये, इस्रायलला त्यात समाविष्ट करून घेण्यात आलेलं नाही. अण्वस्त्र विकसित करण्याचा कार्यक्रम इराण थांबवणार का यावर बरंच काही ठरणार आहे. त्यामुळे इराणचा अणु कार्यक्रम हा या करारातला महत्त्वाचा मुद्दा आहे. वीज निर्मितीसाठीच्या अणुभट्ट्या सुरूच राहणार ही इराणची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. कारण त्यासाठीचं युरेनियम संवर्धन हे फार कमी पातळीचं असतं. त्यानुसार शस्त्रास्त्र नाही बनवली जाऊ शकत. इराणचे हस्तक लेबनॉनमधील हिजबुल्ला आणि येमेनचे हुती बंडखोर यांना इराणचा पाठिंबा आहे. ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स असं इराण त्यांना म्हणतं. त्यांना सगळी मदत पुरवतं. पुढचे 2 महिने या 2 संघटना शांत राहतील याची हमी इराण देऊ शकणार आहे का यावरही या कराराचं अस्तित्व अवलंबून असेल. हॉर्मुझची सामुद्रधुनी. हॉर्मुझच्या समुद्रामध्ये पेरलेल्या जलसुरुंग इराण वेळेत काढू शकेल का हा सवाल आहे. IRGC कडून हॉर्मुझमध्ये हल्ले होणार नाहीत याची शाश्वती काय. इराणवरील तेल विक्री निर्बंध अमेरिका तातडीनं हटवणार का याकडे लक्ष आहे. भरपाईची मागणी. अमेरिकेनं भरपाई म्हणून $270 अब्ज द्यावेत अशी इराणची भूमिका आहे. रोखीमध्ये नाही पण अन्य मार्गानं अमेरिका भरपाई देणार का हाही सवाल आहे. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी या शांतता कराराचं केलेलं विश्लेषण बघूयात. अमेरिका इस्रायलला करेक्शन इराणला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देणार आहे आणि याच्याशिवाय त्याचे जे पैसे अमेरिकेत अडकलेले होते ते सोडवणार आहे. तर हे केलं जाईल का. लेबनॉनमध्ये सीज फायर होऊन जाईल का. म्हणजे अनेक गोष्टी व्हायला पाहिजेत दोन्ही बाजूनी. तर सकारात्मक बाबी अशी आहे की आर्थिक प्रलोभन असल्यामुळे एखाद्या वेळा इराण ऐकू शकेल. दुसरं, अनेक देश आज इराणवरती दबाव टाकतात त्याच्यामुळे ती ऐकतील. जागतिक ऊर्जा संकटामुळे इराणचं पण मोठं नुकसान होतंय म्हणून ते ऐकू शकले. आणि जर हॉर्मुझ समुद्रधुनी उघडली गेली तर याचा फायदा इराणला सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. आणि नकारात्मक बाब अशी आहे की दोन्हीही बाजू म्हणजे इराणचा अमेरिकेवरती विश्वास नाही, अमेरिकेचा इराणवरती विश्वास नाही. तर त्याच्यामुळे हा करार किती टिकेल त्याची काही दीर्घकालीन हमी जी आहे ती कोणीही देऊ शकत नाही. परंतु याचा भारतावरती काय परिणाम होईल त्याच्यावरती आपण जास्त लक्ष ठेवायला पाहिजे. जर पुढचा करार टिकला, गल्फ ऑफ हॉर्मुझ उघडली तर भारताकरता फार चांगला आहे. तेलाच्या किमती कमी होतील आणि आपला जो व्यापार आखाती देशांशी हॉर्मुझ मधून होत होता तो वाढेल. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा जय महाराष्ट्र.